राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मराठा मावळा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज जे शेतकऱ्यांच्या गरीब मुलासाठी वसतिगृहाचं काम चालू आहे मार्केट कमिटीमध्ये त्याची पाहणी करण्याचं काम केलेलं आहे। मला वाटतं या ठिकाणी जवळजवळ 50% काम या वसतिगृहाचं झालेलं आहे आणि उर्वरित 50% काम येत्या 6 महिन्यामध्ये होणार आहे। मला सांगायला आनंद होत आहे की मराठा मावळा संघटनेच्या मागच्या 8 ते 9 वर्षाच्या संघर्षालाही फळ आलेलं आहे। 7-8 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्या मार्केट कमिटीचे सभापती तत्कालीन राधाकृष्ण विखे पठाडे पाटील यांना मराठा मावळा संघटनेतर्फे निवेदन दिलेलं होतं की शेतकऱ्याच्या गरीब मुलांसाठी ह्या ठिकाणी फुकट वसतिगृहाची सोय झाली पाहिजे आणि ह्या गोष्टीचा त्यांनी विचार करून ह्या ठिकाणी वसतिगृहाला मंजुरी दिलेली आहे। हे वसतिगृह करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली। मराठा मावळा संघटनेने या ठिकाणी निदर्शन करावं लागले, आंदोलन करावं लागले, वेळप्रसंगी अनेक नेत्याशी भांडणं करावं लागले, परंतु गरीब शेतकऱ्याच्या मुलासाठी मराठा मावळा संघटना बलिदानी द्यायला तयार आहे। त्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी भव्य असं महाराष्ट्रातलं पहिलं वसतिगृह छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे आणि त्याचं अर्ध काम झालेलं आहे आणि उर्वरित अर्ध काम येत्या 6 महिन्यामध्ये होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राला कळेल की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ती जर एकत्र आली आणि जर भांडलं तर 100% शेतकऱ्याच्या पदरात विकास पडल्याशिवाय राहणार नाही। सध्या काम थांबवलेलं आहे, कशामुळे थांबवण्यात आलं? नाही, वसतिगृहाचा आणि ह्या थांबायचा काही संबंध नाही, परंतु मार्केट कमिटीचे काही वेगळे विषय आहेत ते विषय सॉल्व करा असं आपली आयुक्तांनी सांगितलेलं आहे त्यांना आणि ते जर झालं तर आम्ही चालू करू असं म्हणलेलं आहे। आज नाना आले होते, आज आमदार होते, सभापती होते, सगळ्याशी आमची चर्चा झाली, बोलणं झालं की येत्या 6 ते 8 दिवसामध्ये ह्याचा तोडगा निघणार आहे। अशा गुरुवारी येत्या गुरुवारी आपल्या संभाजीनगरचे महापौर त्यांच्या दालनामध्ये बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि मला खात्री आहे की त्या बैठकीमध्ये हा विषय संपून जाईल आणि शेतकऱ्याचं जी वसतिगृह काम थांबलेलं आहे त्याचं काम लगेच सुरू होईल। अशा प्रकारचं वसतिगृह राज्याच्या इतर ठिकाणी पण व्हावं याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, सातत्याने फिरले। स्वप्न आहे महाराष्ट्रातले जे काही 35-36 जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या गरीब मुलासाठी वसतिगृह झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। तुम्ही निवेदन पण दिलेले आहे। मला सांगायला या ठिकाणी आनंद होत आहे की आपल्याच बाजूचा जो जिल्हा आहे जालना, त्या जालना जिल्ह्यामध्ये मार्केट कमिटीला आम्ही असंच भांडलो आणि त्या ठिकाणी 50 मुलाचं वसतिगृह त्यांनी सुरू केलेलं आहे। तर हे दुसरं आहे, परंतु आम्ही मोठ्या प्रमाणात म्हणून ह्याला आम्ही पाहिलं आणि दुसरं वसतिगृह आपल्याकडे सुरू आहे। लातूरला आम्ही दिलीपराव देशमुखांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं विकास कारखाना असेल, सडेना कारखाना असेल, मांजरा कारखाना असेल, या प्रत्येक कारखान्यातर्फे लातूर या ठिकाणी शेतकऱ्याच्या गरीब मुलासाठी वसतिगृह बनलं पाहिजे, त्याचं तुमचं कारखाना आम्ही चालू देणार नाही अशी आम्ही त्यांना धमकी दिली होती। त्यामुळे त्यांनी आंदोलन करू दिलं नाही आणि लवकरच्या काळामध्येच वसतिगृह त्या ठिकाणी लातूरमध्ये बांधलं जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर नवी मुंबईला आम्ही निवेदन दिलेलं आहे, अहिल्यानगरला निवेदन दिलेलं आहे, नाशिकमध्ये निवेदन दिलेलं आहे, नांदेड, हिंगोली, परभणीमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये उर्वरित जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत। आणि येणारा काळ हा मराठा मावळा संघटनेचा मेन अजेंडा आहे की गाव म्हणजे जिल्हा जिथं मार्केट कमिटी आहे त्या ठिकाणी वसतिगृह झालं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह झालं पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांच्या गरीब मुलांना पैसे नाहीत, काही नाही, त्याला भूमिहीन आहेत, मजूर आहेत, अशा लोकांकडे पैसे जरी नसले तर फुकट ह्या ठिकाणी आम्ही त्यांची व्यवस्था करणार आहोत। म्हणजे गरीब शेतकऱ्याचा मुलगा पैसे नसले तरी तो शिकू शकतो आणि नंतर तो डॉक्टर, इंजिनियर होऊ शकतो। हे पवित्र काम मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्याच्या अथक प्रयत्नामुळे हे चालू आहे। लक्षात मराठा मावळा संघटनेचा मराठा मावळा संघटनेचा प्राध्यापक माणिकराव शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत कदम साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठा मावळा संघटनेचा विजय असो। तर्फे प्रत्येक मार्केट कमिटीला वसतिगृह बांधण्याचा सहकारी साखर कारखान्याच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्याचा संकल्प आहे, परंतु ह्या ठिकाणी बरेच राजकीय लोक, चौकी लोक यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात। परंतु मराठा मावळा संघटना ह्या सगळ्या हरामखोर कुत्र्याला सांगतो की इथून पुढं जर समाजाच्या कुठल्याही विकासाच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला राजकारणातून संपून टाकू असा मराठा मावळा संघटनेचा संकल्प आहे। भारत
वाटते का बसायला काम धाम चाललो नाही का आपण शिवनेरीला पण बोलावता. गडावर चाललो ना आपण ही पण ही तर काही नाही शिवनेरीवर चाललो होतो ना गोळ्या लागल बा.